रामकृष्ण हरी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय चॅनल वारकरी कला यूट्यूब चॅनल। या चॅनल वरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरिजागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण करण्यासाठी आजच संपर्क करा। चॅनल प्रमुख गजानन पाटील डांगे आणि धोंडीवा पाटील डांगे। श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरन वर्ग वर यमल सुदोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देऊ मोहि हरव क्लेश विकार विठल त्रिभुवनातलं भूषण वैराग्य मूर्ती श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज देहूकर यांचा 3 चरणाचा अभंग असून आज महाराज आमच्या घराण्यामध्ये पंढरीची वारी आहे। नवे नवे पंढरपूरच्या वारीचं महत्व पटवून देतात। विठाला करण्यापूर्वी अल्पसा पर्याय तो म्हणजे असा की गेल्या किती वर्ष सप्त्याला दुसरं हो गेल्या मारुतीची सेवा चालूच आहे की पहिलीच आहे की मग अनादी काळापासून चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे आवराळ आज सप्त्यातील कितव्या क्रमांकाची सेवा 4थ्या क्रमांकाची सेवा श्री संत मोतीराम महाराजांची सेवा, श्री गुरु मारुतराव महाराजांची सेवा, श्री गुरु ब्रह्मेभूत हो सोपान काका महाराज इसादकर महाराजांची सेवा असो। आज या सेवेला महाराज वैभव आपले परिसरातलं भूषण नवे नवे नांदेड जिल्ह्याचं भूषण आपले गुरु महाराज आहेत। कोण? राम महाराज ठाकूर बुवा सोनखेडकर। हो तुम्ही टाळ्या वाजू नका माय नुसत्या बायाकडे बघा टक 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 टक। हो गुरु महाराज आहेत मग आपल्या गुरुजी। आज काय चिंता आहे? आज चिंता नाही चिंतन करायचं। आज गुरु महाराज आहेत पाठीवर हात टाकून आणलाय मला ते हो अरे होता तुमची कृपा पशु बोले वेद। गुरुचा आशीर्वाद पाठीवर राहिल्यावर काय कमी येऊ मग? श्री गुरु साईनाथ पाठी राखा, श्री गुरु साईनाथ पाठी राखा, सोपनाई महाराज हो मर्दंगाचार्य दोघांनाही सांगालो पुन्हा असे ठेके देऊ नका। परभणीकडे कीर्तनाला गेलो असंच भरण्याला प्रमाण म्हणलं पिंगळा मर्दंगाने जर ठेके दिले गुरुजी असेच मागून बापा 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 या माय मावल्या जर भुकत उठल्या हो इथं कोणी नाही की तसं नाही तर आगाव पिढा व्हायचा आपण आणत का दुसरंच व्हायचं।
हो काय सांगू लागलो मी कीर्तन नाही तर मग काय तमाशा आहे काय म्हणून कीर्तन वा कीर्तन श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतराचा लेखा कोण करी. महाराज एक परच देवाच्या पाया पडायचं नाही गुरुजी. तुम्ही म्हणताल महाराज काय गांजा पिऊन आले कर बापाच. हो का हो देवाच्या पाया पडता पडता सोडून द्यायचं आधी गुरुचे पाय धरायचे. कारण हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय तेने साधची साधन तुटती भवाचे बंधन संता विन प्राप्ती नाही ऐशी वेद देती गाई. प्रभू रामचंद्राच्या डायरेक्ट जायचं का आपल्याला जवळ नाही आधी मारुतीरायाचे पाय धरावे लागतात. मारुतीराया संत आहेत मारुतीराया गुरु आहेत म्हणून आज आपल्या परिसरातलं भूषण राम महाराज सोनखेडकर आज भजन म्हणायला आहेत. ते त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे अंगद महाराज. नाही तर महाराजानं औराळकर एक शब्द बोलू काय काळजामध्ये लिहून घ्या. हे राम महाराज आहेत की नाही हे कोण्या जन्मातलं पुण्य आहे की तुमचं. काय मारुतीरायाचा आशीर्वाद आहे की इमानदारांना सांगतो 5,000 रुपये देतो म्हणलं होतो मी 5,000 रोज माझ्या गाडीत बसून हिला. महाराज म्हणले तुमच्या पाया पडतो मला अर्ध्या रात्री कुठे गाडीत उचलून टाकून न्या मात्र मला हनुमान जयंतीच्या राम जन्माच्या पिरियड मध्ये माझं गाव आहे म्हणले आवराळ. हो एवढं करा बाबा मला आवराळ सोडून नेऊ नका. पैशावर पाणी सोडलं महाराजानं तुमच्या गावाकरता. हे तुमच्या गावातलं प्रेम आहे हे आवराळची श्रीमंती आहे. एक शब्द बोलू का तुमच्याच गावातला माणूस आणि तुम्हालाच महाराज सबूत देतो. मला आत्ता गाडीमध्ये फोन आलता 2,000 घ्या म्हणला आता एक भजन्या द्या. राम महाराज माझ्या गाडीतच होते महाराज माझ्या तिकडून तिकडच वाटलं येत होतं त्याला. माझं महाराज म्हणले नका हो आमचं लई प्रेम आहे आवराळला आमच्या लेकरानं सप्ताह सुरू करून दिलाय म्हणले अंगदाने आणि मी तर कशी घालू नका बापा म्हणले चला. हो हे आवराळकरांचं प्रेम आहे. बाबा तुम्ही तिघ जण काऊन मोठ्यावर बसले हो कीर्तनकाराच्या वरी बसू नाही माय या खाली बरोबर राहू द्या. पाहुणे आहेत का बरोबर बसता येत नाही जाऊ द्या. चला ओके तुम्हाला खुर्ची द्यायची का तिथं हाय तेच ठिकाणी चांगलं बसू दे म्हणला खुर्ची का हो गावातल्या बसा बसा बाबा बसा 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 हो उठाय ना हो म्हातारे काय सांगू लागलो म्या गुरु महाराज आहेत भजन म्हणायला. काय वैभव आहे महाराज या भजनी मंडळीचं पहा. हो काय मर्दंगाचारी आहेत हे लेकर सोने आहेत बरं हे हिरे आहेत. यायला गुरुजी सांभाळा हे तुमच्या भागाची शान आहे बाबा. सोपं नाही एवढाले वादक या परेडला भेटत नाहीत. त्या बघा मेवणा आहे म्हणूनच गौसाळ आहे मेवणा आहे म्हणूनच तुम्ही डेअरिंग कराले त्याच्यावर नाही ते तर वाघ कोणाला गौसत होता. हो महाराज हे श्रीमंती हे लेकराच्या अंगाचं पाणी झाले. आजच्या कीर्तनात सोडून द्या सिस्टम वाले दादा सिस्टम गोड आहे. मारुतीरायाच्या आशीर्वादानं कुठली गावातच आहे का काटकळंब्याला मैं होतो की मग तिथं एक दिवस हो काटकळंब्याला सिस्टम होते आपल्या उस्माननगरची लाठीची होती वाटत. हा हो या वर्षी तुम्ही सिस्टम लावली आमच्या आवराळ मध्ये गोड आवाज दिला आवाजाला कुचराईपणा केला नाही. मारुतीराया पुढे सांगालो मारुतीरायाच्या आशीर्वादाने या वर्षी एक सिस्टम आहे पुढच्या वर्षी याच दिवसात 2 सिस्टम होतील.
एवढा तुमचा धंदा चांगला होईल. मात्र एक काम केल्याबरोबर मला पैसे दिल्यावर नाही. उद्यापासून आजच्या दिवस जाऊ द्या, उद्यापासून काही करा का न करा, एक पंखा लावा आमच्या दोघा या वाघाला. कारण यायचे आंगडे बघा ना आता असे घेतलेत. उद्या एक पंखा लावा यायला. मग हे म्हणतील तुम्हाला यायला पैसे दिले, आम्ही का तुमचा धुरा काढला काय? इथं पंखा लावा सगळ्यालाच मार. आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, श्रोते मंडळी, माता माऊल्या, मृदंगाचार्य महाराज, विनेकरी बाबा, तुम्हा ज्ञानवंतांच्या पुढे सद्गुरु जशी बुद्धी देतील सर्वजण मिळून मारुतीरायाची एक तास सेवा करू. विठाला विठाला काय म्हणतात महाराज अभंगामध्ये? आज पंढरपूरचं वर्णन करायचे पांडू महाराज. आज पंढरपूरच्या वर्णनाशिवर कीर्तनकारानं बोलायचंच नाही. सत्यातले 3 कीर्तनकार बांधील आहेत. नंबर 1 चा देवाचं नाम पर बोलायचं. नंबर 7 मागणी पर बोलायचं. आणि सत्यातला शेवटचा कीर्तनकार काल्या पर कीर्तन चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. आणि मध्ये मध्ये एखादी जर सप्त्यामध्ये एकादश आली तर त्या कीर्तनकारानं पंढरीची वारी आहे माझे घरी हे मोतीराम महाराजाचा नेम होता. हो, पंढरपूरच वर्णन करायचं आज. किती महाराज सप्त्यामध्ये एकादशच आली, महाराज तेच घेतला तरी महाराजांना पंढरपूरच वर्णन करायचं. पंढरपूरचं महिमान सरायचं हे काय पांडू महाराज, राम महाराज? नाही हो. काय पंढरपूरचा महिमा आहे त्या पांडुरंगाचा. आणि म्हणून आज शेवेला घेतलेल्या अभंगामध्ये महाराज म्हणतात पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक नकरी तीर्थवर्थ. हो, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले आम्ही दुसऱ्या देवाला मानितच नाही. नवे नवे पांडुरंगाशिवर बोलायचंच नाही. आज बोलणे ते काही आता देवा नाही आणि आता देवावी न काही. दुसरं बोलायचंच नाही. पंढरपूरच्या पांडुरंगाशिवर बोलायचं नाही. काय बोलायचं? बोलायचंय जरी असलं तर बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल.
हरी. बोलायचं तर असलं तर देवाचं नाव कोण्या पांडुरंग परमात्म्याचं. पंढरीची वारीच का म्हणले? माझ्या घरी ये. पंढरपूरचीच वारी का? हो महाराज म्हणले ना इकडं द्वारकेची वारी, तिरुपतीची वारी बालाजीची. हो इकडं प्रयागराजची वारी म्हणलेत का? हो नाही. का म्हणले नाही महाराज? त्याच कारण आहे पंढरपूरच्या देवासारखा देव जगात कुठं पाहिला का? चला करा आवराळच्या लोकांवरही हात. आम्ही पाहिला म्हणून. पाहिला का कोण? पंढरपूरचा देव पांडुरंग पाहिला का? नाही नाही पाहिला. पाहिला. कसा आहे देव? त्या देवासारखा देव दुसरा आहे का? हो का? माझ्या पांडुरंगाचंच नाव. तो या देवाचाही देव बळीया माझा पंढरी राव. हो तो या देवाचाही देव. हो तो या देवाचाही देव बळीया माझा पंढरी राव. पंढरपूरच्या पांडुरंगासारखा देव नाही. ऐसा विटेवर ऐसा विठेवर देव कोठे. ऐसी चंद्रभागा ऐसे बिमातीर. ऐसा विठेवर देव कोठे. ऐसा विठेवर देव कोठे. चंद्रभागेसारखं तीर्थ नाही जगाच्या पाठीवर. आणि पंढरपूर सारखा देव नाही. तीर्थ बकळ बघले आम्ही, मात्र चंद्रभागेसारखं तीर्थ नाही. पंढरपूरच्या देवासारखा देव नाही. महाराज म्हणले की हो वाराणसी गया पाहिली द्वारका. परी नये तुका पंढरीता. महाराज म्हणले आम्ही 4 धाम यात्रा करत असताना आम्ही वाराणसी पाहिली. हो द्वारका पाहिली, गया पाहिली, प्रयागराज पाहिलं. मात्र पंढरपूरच्या देवासारखा देव नाही आणि तीर्थासारखं तीर्थ नाही. चंद्रभागेसारखं तीर्थ आहे का? का जगद्गुरु तुकाराम महाराज पंढरपूरच वर्णन करतात? का करतात? तर त्याचं कारण आहे महाराज पांडुरंगासारखा देव नाही कुठं. हो पंढरपूरचीच वारी का म्हणले हो? आता तुम्हाला आतापर्यंत सांगलो 10 मिनिटं. हो का म्हणले पंढरपूरचीच वारी? आणला बघा पंखा. इथं जावयाची सोय नाही, आता आमच्या वारकऱ्याची सोय आहे. हो माझी जागा टाळ्या एकदा. वा मर्दंग्याचं नुसतं नाव आहे, पंखा मलाच चांगला होता मी. हो राजाच्या लेकराला फिरता केला गुरुजीने. हे बघा गुरुजी आमच्यापेक्षा हुशार पुढी, म्हणूनच गुरुजी नाव आहे. आणि कीर्तनाला एक गुरुजी नाही 2. हा 3 होतं काय? हो
आणि आमच्या सगळ्याचा एक गुरुजी आहे की आमचा अंगत. हो हा दुधातच साखर आहे बघा, चौकदाराचा दुसरंच निघत आहे. हा शेजारी चौकदार कोण्या गावचे? पोखरीचे. कुठे पोखरी? मला कसं दाखल नाही का? हो अर्जुन महाराजाची पोखरी आहे. बर चौकदार बरा दिसायला मस्त आहे. आमच्या गुरुजीने सांगले महाराज काल लोक लयच बोर झाले हो, आज हसवा. मग आता हसी नाही झालो संतोष महाराज मनानच हो, कारण मधुसूदन महाराज अधिकारी माणूस आहे महाराज. हो अधिकारी माणूस आहे. मारुतराव महाराजाच्या सोबतीचा माणूस आहे. मारुतराव महाराजाचा टाळकरी आहे. मारुतराव महाराजासोबत खूप आयुष्य घातले ते. हो कारण त्याला हसवायचा विषय नाही हो त्यांचा. कारण महाराज खरा वारकरी हसीत नाही. आम्ही आता नवीन तुमचं म्हणणं आम्ही वारकरी नाहीत काय मग? हो तसं नाही. कोणाकोणाची शैली असती, कोणाकोणाला नाव असते विनोदाचारी. आम्हाला कोणतंही नाही. हो ग काहीतरी मोतीराम महाराजाची सेवा करायची. विठाला विठाला वारी बनले महाराज. वारी कोणाची नसती, वारी देवाचीच असती. पंढरपूरच्या देवाची वारी आहे. पंढरपूरलाच का म्हणले महाराज? का म्हणले तिरुपतीला जा नाही? तिरुपतीला जा म्हणले का गुरुजी? नाही नाही, तिरुपतीला गेल्यावर गुरुजन वरून जर गेले आवराची तिरुपतीला. काल परवा दिवशी गेलते बघा कुठं आम्ही स्टेटस पाहिलं. कुठे गेलते? तेव्हा तिरुपतीलाच गेलते. हा आपल्या कीर्तनामध्ये होईल त्रास, मात्र गुण हमखास आहे. हो तिरुपतीला गेले तुम्ही कुर्जर भरून. तिथे गेल्यावर तुमच्या कोणी पाया पडलं का? खरं सांगा कोणी पडलं का? पडतील पाया. तुमच्याच गाडीमधली तुमच्या पाया पडतील, मात्र दुसरे पडत नाहीत. आणि आमच्या पंढरपूरला गेल्यावर लोकांनाही अभिमान. पाया पडे जण एकमेका. पंढरपूरच्या वारीला गेल्यावर तुम्ही महाराज किती मोठा माणूस राहू द्या, पाया पडल्याशिवाय सोडित नाही. म्हणून जायचं पंढरपूरला. बालाजीला गेलोत, कुर्जर वरून बालाजीला गेलोत. बालाजीच्या तिरुपती बालाजीचं पायाचं दर्शन आहे का दादा? नाही. का नाही? 20 फूट लांब दर्शन आहे. असा जगातला एकच देव आहे महाराज, त्याच्या पायाचं दर्शन आहे, ते म्हणजे माझा पांडुरंग परमात्मा. हो 20 फूट लांब दर्शन आहे. आता मारुतीराय कसे आहेत? असं इथून लांबून दर्शन आहे. भक्त लाईट आहेत. हो हिरा आहे, हिरा चमकत आहे. इथून असं दर्शन घ्यायचं, अशी बोली सोडितात. बालाजीला गेलता का माहिती तुम्ही कवा? ध्रुपता माय सांग की फोतरी नाही तर गुरुजी तुमच्या इकडे माणसं बोलत नाहीत का? बोलतात बोलत नाहीत. मग बोल नका झाले. एकादशी आता उपास आहे का? आव टोपलं शाबुदाना गुंगीला येईल. एकादशी अरे वा. आता डोळे लावतात. थांबा की तर इकडे बोलत नाहीत का माणसं? महाराज तुमच्या भागात
नाही इथं वा बघा आमच्या इकडं माणसं मेल्यावर जळतात, तुमच्या इकडं जिथेच काय मारत जाळू नका रे बाबा. हो काही भागाभागात बदल असते, तिला काही म्हणू नका, तिला काही म्हणू नका. हो. अशी एवढी गोळी सोडितात आणि त्या बोळीतून महाराज असं चालायचं आणि दर्शन घ्यायचं. हो या साईडला जे कोणी कडला आहे त्याला दिसतंय देव आणि इकडल्या कडला जे आहे त्याला दिसत नाही. दिसते का? नाही दिसत. हो लोट चलायचं कामच नाही, लोकच लोटीतात. अशी गोळी म्हणलं की चलत 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 दर्शन, देव दिसला तर ठीक आहे, असं टाचावरी करून बघतात, दिसत नाही. आणि त्यातल्या त्यात मयासारखा राम महाराज ठेंगणा महाराज असला, लोक ढकलूनच बाहेर काढतात. आणि बाहेर आल्यावर म्हणाव ओ बाबराव, म्हणले जी, म्हणले घेतलं का दर्शन? म्हणलं हा. देव दिसला का? हो दर्शन झालं. फार दिसलाच नाही म्हण की. बालाजीला गेल्यावर महाराज दर्शन नाही. द्वारकेला जा तुम्ही लांबून दर्शन, काशीला जा लांबून दर्शन, अरे पंढरपूरच्या देवाला माझ्या पायाचं दर्शन आहे. पंढरपूरच्या देवाचं पायाचं दर्शन. हो पायाचं दर्शन आहे. पंढरपूरच्या देवाला गेल्या गेल्या मोक्ष भेटते आपल्याला. काशी मोक्ष द्यायला उदार आहे, मात्र तिथं पांडू महाराज मरावं लागतंय. मोक्ष देवानी उदार काशी मोक्ष द्याला उतार काशी, मात्र तिथं मरावं लागतंय. आता तिथं मरण येणं आपल्या हातात आहे का दादा? हो वठ्यावरले मरावं लागतंय काशीला. काशीत मरण येणं आपल्या हातात आहे काय? नाही. एक जण आवराळचा 35.5 किलोचा गेला, मोक्षच घेऊन येतो म्हणला, आता जाऊन काशीलाच मरतो. गेला महाराज 35.5 किलोचं नांदेडला गाडीत बसलं, डायरेक्ट काशीला गाडीमध्ये रिझर्वेशन काढून डायरेक्ट काशी मध्ये गेला. गंगेचं स्नान केलं आणि ऍडमिशन केलं गुरुजी त्यानं कुठं? धर्मशाळेत. आता काशीला गेल्यावर काय कमी आहे हो? रोज तुपाचा शिरा. हो तुम्ही तोंडाला पाणी आणू नका, एखादशी येतात रोज तुपाचा शिरा. बापा 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 बाबा 6 महिन्यामध्ये 105 किलोचं झालं बाबा. ती कीर्तनात होते 105 किलोचं. बापा बापा म्हणले आता आवराळचा सप्ताह आला आणि आता नातू आलाय म्हणून सप्त्याला जाऊन भेटू नाही येवाव. आणि सप्ताह होते. डायरेक्ट काशीहून गाडीत बसला नांदेड. नांदेडला उतरला सोनखेड. सोनखेडून डायरेक्ट गाडीत बसला कोणतं गाव इथं? बारुळ. आणि बारुळून ऑटो धरला आवराळचा. आवराळच्या बस स्टँडला येणं ऑटो आणि मथाऱ्याला कुचकी लागणं. कुचकलं मथार. हो कुठं गेलतो? काशीला. कशाला गेलतो? मोक्ष घ्यायला. मोक्ष आपल्या हातात आहे का? नाही. मरावं लागतंय तिथं. मरण आपल्या हातात आहे का? नाही महाराज. काशीला मरावं लागतंय आणि आमच्या पंढरपूरच्या
मोक्ष देखील या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. आमच्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या रावळाचा कळस पहा, महाराज मोक्ष मिळते. म्हणून पंढरपूरची वारी आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले त्या पंढरपूरची वारी माझ्या घरी आहे. 8 पिढ्या झालं जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या घरी वारी होती. कुठली वारी करू नये महाराज, केली तर शास्त्रात नोंद राहावं त्याची. कोण्या देवाच्या नादी लागू नये, कोण्याही देवाच्या नादी लागायचं नाही. पंढरपूरच्या पांडुरंगाची शास्त्रात नोंद आहे. नवे नवे माझा जगाचा बाप आहे महाराज ते पंढरपूरचा पांडुरंग. ती वारी करीत जाऊ. हो राम महाराज, तुम्ही किती वर्ष झालं भजन करायले? पांडू महाराज सांगा. 30. राम महाराज तुम्ही 50 वर्ष झालं राम महाराजाला. ओ महाराज 50 झाली राम महाराजाची, टाळ्या वाजवा. हो मला सांगा बाबा, किती वर्ष वय आहे? 71. कवापासून भजन कराल्या? बरंच करा. बक्कळ महाराज पुरले म्हणलं मी. नाही नाही नाही. हो वाटत लावली असतील की गावाच्या बाहेर? वाट लावली महाराजांची. हो आहो गावाच्या बाहेर वाट लावली. तुम्ही काही अर्थ काढू नका कडे आमच्या इने खऱ्यावर. हो 50 वर्ष झाले महाराज. आतापर्यंत गाथ्यामध्ये पांडू महाराज तुम्ही ती वैभव लक्ष्मी वाचली का हो? गुरुजी वैभव लक्ष्मीची गाथ्यात नोंद नाही. आमच्या वारकरी संप्रदायाला त्या वैभव लक्ष्मीची मान्यता नाही. मग आता ती वैभव लक्ष्मी यायला कुठे गौसली? या माय मावलेला. हो ए गंगा माय, वैभव लक्ष्मी कोणता महिना आहे ते? मार्गशीर्ष, बरोबर आहे का? कुठे माय, कुठून आणलं तिला? हे 19 म्हणाल्या. खरंय खरंय महाराज. काही म्हणल्यावर हो काही म्हणणार. हो बिचाऱ्या कशा आता लक्ष्मीसारख्या बसल्या बघा की. हो उद्या पुढे नाही. हो तुम्हाला खरं सांगू का बाबा, सोडून द्या हसायची मजा. आता ह्यांच्यासारखा परमार्थ आपला नाही. काय म्हणणं आहे तुमचं? या माय मावल्यासारखा परमार्थ आपल्यापाशी नाही. अंगद महाराज बिचारे आमची माय 95 वर्षाची मथारी. रामकथा चालू आहे का? रामायण मंदिरात 12 महिने रामकथा चालू आहे का? रामायण हो श्रावणात होते ना, मग आहेच की. रामायण चालू आहे ना. वाचक सूचक गेल्या वर्षी सांगलं होतं मी. रामायणाला आमची म्हातारी माय येते 95 वर्षाची. हो चला येत नाही गुरुजी. काठी टेकीत टेकीत येते बिचारी. रिकाम्या हाताने येते का रामायणाला? सांगा. येत नाही. तुम्ही कसे येता? खिशात हात घालू घालू. हो मागणा पुढं धुळडा उड. चला रामायणाला. शे माय मावल्या आमच्या रिकाम्या हाताने येत नाहीत. राम महाराज, संतोष महाराज, माय बिचारी आमची 95 वर्षाची चलायना काठी टेकीत टेकीत येती, रिकाम्या हाताने येत नाही. घरीची महाराज एक उदबत्ती तरी आणि माझ्या मारुती रायाला लावायला. नसल उदबत्ती एक तेला बुडून वात तरी आणेल बिचारी मारुती रायाला लावायला. नसल तेल घरी, माझी माय साखरची पुडी तरी आणेल 4 दाणे साखर बांधून. काय म्हणलंय तुमचं सांगा? ओ यांचा परमार्थ मोठा आहे. रिकाम्या हाताने हे देवाला जातच नाही. तुम्हाला आता जर बघायचं असेल कीर्तन झाल्यावर या माय मावल्या महाराजाच्या पाया पडताना सुद्धा रिकाम्या हाताने पडत नाही. तुम्ही म्हणसाल यानं काय टिपण लावलं रे बरोबर.
हो ते म्हणल्या महाराज आम्हाला असं आहे म्हणून ठावा असलं तर आम्ही पैसे संग आणले असते. नका माई मला पैसे, मला तुमचा आशीर्वाद द्या. मला पैशाची गरज नाही, मला आशीर्वाद द्या. पैसे लई होत, कमी नाही पैशाला, फक्त आशीर्वाद नाही. गुरुजी नांदेड मध्ये कंटेनर पैसा आहे. कंटेनर पैशाचं 2000च्या नोटेचं उश्याला घेऊन लोक झोपायलेत. मात्र समाधान नाही आहे का? आज कोणाला समाधान आहे सांगा? नांदेड मधल्या लोकांना समाधान आहे का राम महाराज? नाही नाही. अरे आमचा शेतकरी, तुम्हाला एक सांगू का, कंटेनर उश्याला परवा दिवशी एकाच्या 2000च्या नोटेनं आणि 2 गोळ्या खाल्या झोपीच्या. रात्री 2 वाजता आम्ही कीर्तनावरून चहा प्यायला गेलो. ते म्हातार महाराज पाठवर पडले, गुडघ्या इतकी गादी आणि वरच्या पत्राच्या नळ्या मापाले. मी म्हणलं बाबा झोपा की, पैशाचा ढग आहे तुमच्या उश्याला. महाराज पैसे काय करावं म्हणला, झोपच नाही. हो किती पैसे खर्च केल्यावर झोप येईल? झोप येत नाही. अरे आमचा शेतकरी राजा, हो ताटावर मालकीन तिकून वाढ आली आणि हे 2 घास खाऊन अशा ढुकल्या द्या. दिवसभर हळद काढली बघा ह्या लेकरानं, दिवसभर शेतात काम केलेत, दिवसभर ज्वारी पाळली. आमच्या माय मावल्यानं दिवसभर शेतामध्ये काम केलंय आणि बघा कसे टवटव चेहरे आहेत. याला हे म्हणतात महाराज, हे शेतकरी आहेत, याला समाधान म्हणतात. काय करतात समाधान नसल्यावर? मी खूप समाधानी आहे माय, खूप समाधानी, फक्त मला झोपच नाही. कार्यक्रम खूप कार्यक्रम झाले हो मोतीराम महाराजांच्या आशीर्वादानं. म्हणून काय करा, पंढरपूरच्या देवाची वारी करा. कोणाच्याही नादी लागू नका. माय मावल्याला सांगालो, वैभव लक्ष्मी कुठे आहे तुमची? आ मार्गशीर्ष महिन्यात तेवढं येते बिचारी, सालभर कुठं पडून राहते की कोणला माहित. हो ह्या शिकितात उद्या मालकाला, मालक तुमचा यटगळ स्वभाव आहे बघा बोललो. आणि उद्या गुरुवार आहे, मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार, आणि तुम्ही तोंडात काही टाकू नका, तुम्हाला काही ध्यान राहत नाही. ते म्हणलं नाही बापा, कशी तरी रात्र जाते, सकाळी 6लाच होती ती. मालक केळीचे खांब पाहिजे, केळीचे खांब. आता इथं आहेत का केळी? नाही. कुठं जावं लागतं केळीला? बारुळला. हे पट्या बारुळला पायानच जाऊन केळीचे खांब आणायला 2 वाजता यायला. 2 वाजता येते, केळीचे खांब ठेवली. म्हणले आंब्याचे फाटे आणले का? नाही. जा पुन्हा आंब्याचे फाटे आणले. आंब्याचे फाटे आणले. म्हणजे उदबत्ती आणायला गेला. कापूर आणायला गेला. म्हणले खारीक वाटी खोबरं, ते म्हणलं तुझ्या पाया पडतो एकदाच सांग की. त्याला सगळं सामान गोळा करायला 4 वाजले. इमानदारनं गुरुजी सांगतो तुम्हाला, 4 वाजेस्तोवर हे बिचार उपाशीच, सकाळचा चहा नाही. आणि वैभव लक्ष्मीचा गुरुवार म्हणू बाई निक्क्या दुधाचा 3दा चहा घेती. थांबा तुम्ही थांबा जरस. तुम्हाला खरं करून दाखवायचं काय? माय मावल्या खरं सांगा, निक्क्या दुधाचा चहा होता की तुमचा केलेला? हे बघा राजा, अहो दूध नसलं तर शेजारणीच्या इथून मागून आणून पेतात. हे काळा चहा पेतात काय? काळा चहा आपल्यालाच महाराजाला. हो वैभव लक्ष्मी उपाशी मालक. मग येतात महाराज म्हणतील, मालक आम्ही आता सवासनी पोती वाचून घेतात. त्या पोती वाचवायला बसल्यावर इमानदारनं 2 घंटे पोती चलत यायची. 2 तास. 4 वाजले 6 वाजले 2 तास पोती. आणि 6 वाजता बाहेर येऊन म्हणते, मालक दर्श थांबा तुम्ही, आम्ही आता सवासनी वाढून घेतात. बघा की कशा खरं बोलल्यावर पदर लावलं हसाले.
खरं आहे की माय? खरं आहे का खोटं आहे? काय मधी ताल चलते हो यायचा बापा बापा, हे बिचार चौकटीवर बसले सकाळपासून उपाशीच, आणि मधी बघाले बाहेर बघा, मधी बघाले बाहेर बघाले, याच तळमळ सुटली. कमा होते की रे बाबा म्हणलं यायचं जेवण, यायनं जे तळा हाणला आणि जेवण झाल्यावर 7 वाजता बाहेर आले आता, आणि मग मालकाला म्हणते मालक आता आमचं झालंय आणि तुम्ही घ्या वाढून. म्हणजे त्यानं हातानच घ्यायचं. खरं सांगा, यायनं देव देव केला की खरा मालक उपाशी ठेवला? शिळा तांब्याचे बाहुले केले, शिळा तांब्याचे बाहुले केले. एकदा या वागायसाठी टाळ्या वाजव हो. राम महाराज तुम्ही भजन म्हणा बरं तसं. लईच उदळले आज. हो गोरे ऐकत ना. वा, असे वागा पाहिजे बघा. भजन तवाच बोलत आहे. महाराज म्हणले शिळ्या तांब्याचं भावले केले, वर पाटावर बसविले, मना येईल ते नाव ठेविल, या या जनासी लागलं येड. अरे दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. जाऊ द्या जाऊ द्या त्याला, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. हो त्याला हसू नका, त्याची नोंद आहे गात्यात. हा सोपं नाही, त्याची नोंद आहे. आमच्या मोतीराम महाराजासोबत कुत्र होत, आमच्या मोतीराम महाराजासोबत कुत्र होत. काळ्याच्या धानोऱ्याला पितळचं कुत्र आहे माय कमर इतकं, त्याची समाधी आहे. जाऊन बघा. काळ्याच्या धानोऱ्याला कोणी सोयरे असतील तर बघा. कुत्र्याची समाधी, माय बापाची समाधी कोणी बांधली ना गुरुजी? कुत्र्याची समाधी आहे. पितळचं कुत्र आहे कमर इतकं. रोज आमच्या मोतीराम महाराजाचं कुत्र पेढे खाले पांडू महाराज. हो काही काही गाव कुत्र्याच्या नावावर, कुत्र्याचं सुने गाव. बघा काय पुणे असेल त्या कुत्र्याचं. मी म्हणतो हो आवराडकर, तुमच्या गावात कुत्री आहेत का नाही? सांगा. कुत्री म्हणालो मी, दुसरं काही म्हणेन. तुमच्या गावात गुरुजी कुत्री आहेत का नाही? तुमच्या गावच्या कुत्र्याची नोंद आहे काय? नाही हो, आपले कुत्रे तडका खाली माराले. त्याच कुत्र्याची का नोंद? महाराज त्याने महाराजासोबत वारी केली. मोतीराम महाराजाच्या कुठे गाव गाव जाऊ द्या कुत्र संगत राहायचं. काळ्याच्या धनुऱ्यामध्ये मोतीराम महाराज आराम करायचे, कुत्र्यानं बाहेर आराम करायचं. महाराज लोक याचे एकादशी 2 आल्या की कवाची एकादश. महाराज म्हणले घरी भाकर आहे का? हो आणा म्हणले. जाऊन घरी भाकर आहे म्हणल्यावर आणली. महाराज भाकर आणली. आमचं कुत्र बाहेर आहे का? हो टाका. भाकर टाकली. महाराज कुत्र भाकर खाईन, आजची एकादश. महाराज कुत्र्यानं भाकर खाली, उद्याची एकादशी. अरे कुत्र्याच्या मनावर एकादशी. आज आमच्या श्री गुरु ठाकूरबुवा दैटणेकर यांच्या घरामध्ये एक घोडा होता गुरुजी. घोड्यानं वारी केली. पंढरपूरच्या वारीबद्दल सांगालो मी तुम्हाला. घोड्यानं वाऱ्या केल्या. आमचे माणसं वाऱ्या करणार. बुवासाहेब महाराजाचं घोड थकलं आणि महाराजाला वारी जवळ आली. चोपदाराला सांगलं चोपदार घोड आणा दुसरं.
घोडं नवीन आणलं, जुनं घोडं शेतात नेऊन बांधलं. हो, आणि नवीन घोड्यावर महाराज वारी करायला निघाले. घोड्यानं विचार केला शेतात माय आपण आपला विचार करीत जाऊ. हो, माय माऊलीला सांगालो मालक कीर्तनाला निघाला का नाही त्याला जाय म्हणीत जाऊ. कीर्तनाला जा, तुम्ही भजनाला जा, हरिपाठाला जा, मारुतीची सेवा करा, विना घ्या, रामकथेला जा म्हणीत जाऊ. शे मालक कीर्तनाला निघालं, बाई वंग तोड करत इथल्या सोडून आणि मंडपातल्या धरून. हो, चेहरा लाल करतात आणि जाता जाता उगत म्हणतात ए माय तुम्ही गेल्यावर मला कसं उचलूनच घर फेकिते. ते म्हणलं असं आहे का, राहू दे म्हणला, मग आजच्या दिवस पोतीला जायच नाही. जात जाओ, मालकाला महाराज सहकार्य करीत जा तुम्ही. हो, मालकाला सेवेला धाडीत जा. हो, वारीला निघाले बुवासाहेब महाराज. घोड्यानं विचार केला, आयुष्यभर महाराजा सोबत वारी केली आणि शेवटच्या काळाला वारी घडली नाही, घरी थांबलो, काय पाप असल. घोड्यानं दाव उपटील खुटी आणि दर मुक्काम महाराजाच्या पाठीमाग पंढरपूरला गेले. बुवासाहेब महाराज चंद्रभागेच्या स्नानाला आले, दोन चोपदार घेऊन आले आणि बुवासाहेब महाराजाची नजर वाळवंटातल्या घोड्याकडे गेली आणि बुवासाहेब महाराज म्हणले, अरे चोपदार, अरे घरात वारकरी येऊन उभं राहिले म्हणले वाळवंटात. महाराज बुवासाहेब महाराजांना चोपदाराला घेऊन घोड्यापाशी गेले, घोड्याच्या पाठीवरून हात फिरला आणि बुवासाहेब महाराजांना थाप टाकली. त्याच ठिकाणी घोड्यानं देह ठेवला. हो, काय ताकद असल ती ताकद या घराण्यामध्ये ठाकूर महाराजांच्या. हो, आमच्या ठाकूर महाराजांच्या घराण्यामधल्या घोड्यानं वाऱ्या केल्या आणि त्याच घोड्याच्या समाधी हे महाराज ठाकूर बुवा दैठणेकर महाराजांच्या वाड्यात पंढरपूरला. आज त्या पंढरपूर मध्ये महाराज कार्तिकी वारीला 40-45 किलोमीटर चालावं लागते गुरुजी. आणि कोणाचे पाय जर दुखत असेल या माय माऊल्या त्या घोड्याला नवस करतात. इथून गुडघे दुखलेले नाही बरं, वारीच्या वाटेनं चाललेली, नाही तर तुम्ही उद्या सुरू करसाल नवस करायला, इथं राहत नाही. वारीच्या वाटेनं चालावं लागते. चलत चलत गुडघे दुखले की त्या घोड्याला नवस करतात ह्या माय माऊल्या. तुम्ही बी करता, आपणही करतो. घोडे बाबा आमचे गुडघे राहू द्या, तुम्हाला पंढरपूर मध्ये आल्यावर 1 किलो पेढे वाटतात. कोणी 2 किलो, कोणी 5 किलो, कोणी अर्धा किलो, कोणी पाव किलो. आज पंढरपूर मध्ये आमच्या ठाकूर महाराजाचे घोडे पेढे खातात. आज आमचे माणसं भर बाजारामध्ये जोडे खातात. बरोबर आहे का? हो, ठाकूर महाराजाच्या घराण्यामध्ये घोड्यानं वाऱ्या केल्या. ठाकूर महाराजाच्या महाराज वंशामध्ये महाराज माणसं वाऱ्या करतील ह्याच्यात नवल नाही. जनावरांना वाऱ्या केल्यात, कुत्र्यानं वाऱ्या केल्यात. काय सुनेगावच्या कुत्र्याचं पुण्य असल, गावावर नाव, कुत्र्यावर नाव. हो, काय पुण्य असल, आपल्याला नाव गावात कोणी घेऊ देईन. फलाण्याच्या येतो का बाबा बाबा बाबा. आपण माणसावनी वागत नाही, माणूस असून माणसावानी वागत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले ती वारी आमच्या घरी आहे. बरं, जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या घरी येण्यात 8 पिढ्या झालं वारी होती. 8 पिढ्या झालं. हो, या पंढरपूरच्या वारीला निघाले महाराज आणि महाराज निघाले, महाराजाची आई वारली घरी. हो महाराज, माय मेली म्हणले. महाराज म्हणले माय मेली ना, मग करून घ्या म्हणले. आता मी एकदा निघालेली वारी महाराज रुकीत नाही म्हणले. खऱ्या वारकऱ्यानं एक वारकरी वारीला गेला म्हणून कळाव अंगद महाराज, नाही तर वारकरी मेला म्हणून कळाव. हो, महाराज म्हणले मी आता फरची घेऊन निघालो, आता माईची विधी करा, काय ते आल्यावर पाहू, मी माघारी येत नाही. अहो महाराज, माय मेली की लोकांना काही म्हणू द्या म्हणजे मला, मी वारी बंद पडित नाही पांडुरंगाची. माय मेली डोळ्याच्या देखत देखत माता पठ्यानं वारी सोडली नाही.
हो काल परवा दिवशी गुरुजी आमच्या नांदेडच्या जवळ हरिपाठाला येत गेलं पोरग रोज गावात 4-5 म्हशी होत्या त्याच्यापाशी. हो 2-4 दिवस झाला आलंच नाही हरिपाठाला. मी म्हणलं वागा हरिपाठाला का म्हणून येईना झाला काय सांगावं. महाराज म्हणला 10 वर्ष झाला हरिपाठ करतो. हो म्हणलं मग 5 दिवस झालं का म्हणाला नाही. म्हणलं मया म्हशीचं देवानं वासरू माराव. मया 10 वर्ष झालं सेवा करून म्हणला त्याची आणि मया म्हशीचं वखार नेलं म्हणला म्हशीनं दूध दिलं नाही वखार मेलं म्हणून हरिपाठाला आलं नाही. ही आपली वारी आहे, ही आपली निष्ठा आहे, आपली निष्ठा निष्ठी आहे. तुम्हाला एक सांगू का कोरोना मध्ये माळा काढलेल्या मी लई जणांना पाहिल्या. बरोबर आहे का राम महाराज चुकाले. कोरोना मध्ये लई जणांना माळा काढल्या. का काढल्या त्याचा सर्वे केला तर डॉक्टरनं सांगलं मालकीन वाचती म्हणला कोरोनातून नाही तर मरती म्हणला. मग काय करू सांगा बापा हिला खाऊ घालावं लागते म्हणला तर वाचती. ती येडी अवलाद तशी डॉक्टर आहे तशीच आणि ह्या अवलादी आपल्या माळ काढणाऱ्या तशाच. हो वाचती म्हणला मग काय करावं लागलंय खाऊ घालावं लागतंय आणि मग आता आम्हालाच खाऊ घालावं लागल. माळ काढून कुटीला ठेवली महाराज. हो बायको तिसऱ्या दिवशी बायको मेली. कसं करावं. हो बायको तर मेली हानी झाली मग माळही गेली. हो खऱ्या वारकऱ्यानं खऱ्या माळकऱ्यानं महाराज देह जावो आत्वा राहो पांडुरंगी दृढ भाऊ. महाराजाची निष्ठा होती. महाराज म्हणले कोणी घरी मेलं तर माझ्या वारी रुकीत नाही. महाराज वारीला गेले. वारीला गेल्यावर देवाची भेट झाली आणि देव महाराजाला बोलू लागले आणि देव म्हणले महाराज माय मेली म्हणून. आता त्याला कोण सांगत गेलं मारणार तेच होत. हो देवा माय मेली की बर माय मेली. जगद्गुरु तुकाराम महाराजाची बायको मेली. बायको अन्न करता बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली. आता मला सांगा एखाद्या भजन्याची मरू नाही हे म्हणतील तू आमच्यावर काय आलाय. आता एखाद्या भजन्याची पर महाराजाची आमच्यावर घेतो. आमच्यावर घेतल्यावर तुम्हाला बरं वाटते. एखाद्या भजन्याची महाराजाची जर बायको मेली तुम्हाला कीर्तन करील का ते. नाही जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या घरी काय कमी होतं. जगद्गुरु तुकाराम महाराजाने या देवाच्या नादी लागून महाराज हो 65 लाख रुपयाची गुरुजी घरी इस्टेट होती. किती 65 लाख 375 वर्ष पूर्ण झाले महाराजाला जाऊन. 65 लाख रुपयाची इस्टेट होती 375 वर्षापूर्वी. 65 लाख रुपयाची इस्टेट आज पैसे किती होतील बघा. कॅल्क्युलेटर लावून त्याच्यातून धुपण निघल धुपण आकडा तर घोषणारच नाही. एवढी इस्टेट जगद्गुरु तुकाराम महाराजांनी महाराज त्या इस्टेटीवर पाणी सोडलं. कोणासाठी ह्या देवासाठी. सोडीला संसार माया तयावरी फार देवासाठी घेऊन देवासाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांना सगळी संसाराची राख रांगोळी केली. हो तेव्हा तरी तुकाराम महाराजाचं नाव निघाले. 375 वर्ष पूर्ण झाले महाराजांना. बरं महाराजांची संपत्ती किती होती 65 लाख रुपयाची. त्रिभुवनीचे राजा सांडनिया दुरी दानाचे भिकारी पंढरीता. हो दानाचे
से भिकारी पंढरीचा त्रिभुवनीचे राज सांडोनिया दुरी झालो से भिकारी पंढरीचा. महाराज सगळं राज्यावर पाणी सोडून दिलं, संसारावर पाणी सोडून दिलं आणि महाराज म्हणले मी भिकारी झालो पंढरपूरचा. होईन भिकारी भिकारी पंढरीचा वार करी. महाराज भिकारी झाले. हे त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या घरी काहीच कमी नव्हतं गुरुजी. घरी तर सोडून द्या, सासरवाडी किती श्रीमंत होती सांगू का? विकू कमी करा. आप्पाची बुवा गुळवे 1600 एकर ऊस होता सासरवाडीमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या. किती एकर? 1600. कोणता ऊस आवरेज जास्त देत आहे? 8005 म्हणला बरोबर आहे की 10,000? बरं तुमच्या मनावर 10,000. आपल्याला घेणं किती नाही 10,000. 1600 एकर ऊस होता बघा घरी सासरवाडी मध्ये. आणि तुम्हाला नवल सांगू काय? जगद्गुरु तुकाराम महाराजाची पत्नी अन्न करता मेली. महाराज 1600 एकर ऊस होता तिच्या बापाच्या घरी. मात्र मालकाला एक शब्दानं वाकडं बोलली नाही. नाही महाराज माहेरामध्ये गुच काढली नाही. हो तुम्हाला सांगतो किती गरिबी राहू द्या, मालकाला जी माय काहीच म्हणत नाही बघा तीच खरी खानदानी बाई म्हणावी लागते. हो आता इथे किती माय मावले आता मालकाला सराप देऊ देऊ बोट मोड भांडणाऱ्या मला कळते बर. हो सांगू काय कोण कोण आहे? हो भांडणं लागते बर. तुमचं का समूमयाच घरी हीच काय? हो बाबा माय आली का कीर्तनाला? आहे की म्हातारी आहे की नाही? समोरच आहे का? हा मला चहा प्यायला आणतो म्हणालाय बाबा. हो कुठं कीर्तन झाल्यावर पळून जाते की बुवा. हो काय सांगू लागलो? कीर्तन. वा तुम्ही पाठ केले कीर्तन. 1600 एकर ऊस होता. माय माऊलीनं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पत्नीनं माहेरामध्ये गुच करू दिलं नाही. तर ह्या माय माऊल्या काय म्हणतात सांगू का तुम्हाला? हो माझ्या माय बापे बरे नाही केले पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. माझ्या बापानं बरं केलं नाही म्हणले भिकाऱ्याच्या घरी दिले. हा माझ्या चौघी बहिणी सुखान नांदत. हे माया माय बापानं बरं केलं नाही माय भिकाऱ्याच्या पदराला बांधलंय. ही आपल्या माय मावल्याची गत आहे. हो मेल्याच्या संसारामध्ये काही चव नाही म्हणली. असंच म्हणता की घरी असंच असते की? हे बघा हो म्हणाले बाबा माय शिवा दिलीस की काय तू? मेल्याच्या संसारामध्ये काहीच चव नाही असं म्हणणाऱ्या आपल्या माय मावल्या आहेत. माझा जगद्गुरु तुकाराम महाराजाची पत्नी महाराजांना कुठेही जाऊ द्या जेवण जेवू घातल्याशिवाय आपण जेवत नव्हती. एक जर म्हणला महाराजाचं काय सांगायला आमची बायको आहे म्हणला. सांच्यापारचे 5 वाजू द्या म्हणला मला न्यारी नसाव. आमची बायको सुद्धा न्यारी करीत नाही.
एवढं प्रेम आहे म्हणला मो बायकोवर. हा मी म्हणलं नसल रे बाबा. बाबा बाबा मयाशिवर तिला कर्मच ना म्हणला. हा बर. मी म्हणलं कसं करते रे. 2 वाजले तरी मी महाराज मला जेव घातल्याशिवाय जेवत नाही म्हणलं. म्हणलं खरं म्हणाला की हो. 2 वाजस्तोर उपाशी राहती. मी म्हणलं तुला भरम है र राजा. कालची 2 वाजस्तोर उपाशी राहती. तिनं 2दा वडापाव घेऊन गेलाय म्हणलं आधीच. कोणी राहत नाही उपाशी. जगद्गुरु तुकाराम महाराजाची पत्नी महाराजाला जीव घातल्याशिवाय जेवत. ही श्रीमंती जगद्गुरु तुकाराम महाराजाची. आणि ते जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात पंढरीची वारी. पंढरीची वारी आहे माझे घरी. पंढरीची वारी आहे माझे घरी. पंढरीची अनेक न करी तीर्थवर्थ. आम्ही दुसऱ्या देवाला मानितच नाही म्हणले पंढरपूरच्या पांडुरंगाशिवर. हो नामदेव महाराज तर म्हणले मी दुसऱ्या देवाचं दर्शनच घेत नाही. कटी कटी कर नाही ज्या देवाची मी न घेत याचे दर्शन. विटेवरी ज्याचे पाऊले समान तोची एकदा न शूर दत्ता. हो सगळ्या संतांना पहा महाराज पंढरपूरच्या पांडुरंगाचं तोंड भरूनच वर्णन केलं. काही घेणं देणं नाही कोण्या देवाचं. पंढरपूरचा देव म्हणजे जगाचा बाप आहे. आणि त्या पंढरपूरची वारी आमच्या घराण्यात आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी तीर्थवर्त. दुसऱ्या तीर्थाला जायचीच गरज नाही. बकळ बकळे म्हणले आम्ही तीर्थ नाही. पंढरपूर सारखं तीर्थ नाही. चंद्रभागे सारखं तीर्थ नाही. पंढरपूर सारखा देव नाही. म्हणून माहिती त्या पंढरपूरची वारी करायची. हो आणि पंढरपूरच्या वारीला गेल्यावर महाराजांना सांगलंय येताना मुसळ खलबत्ते उकळ घेऊन यायची. इकडं का नाही काय बारुळ मध्ये कंधार मध्ये नाही तर मुसळ उकळ. या बिचाऱ्या पंढरपूरच्या वारीला जातात आणि तिथून मुसळ आण काटवटी आण बेलने आण लेकराला जेसीपी आण. जेसीपी काय इथं नाही काय. हो ह्या काय घेतील कवा इथल्या सोडून नाही. आणि कमी देवा काही नेणे नवे नवे आणि कमी न करी तीर्थवर्त. मग महाराजांनी काय करावं वर्त
10 वाजून गेले, 11 वाजले. टाइम संपलाय आपला. बरोबर आहे का? पुन्हा उद्या कीर्तन आहेत. उशीर झाला म्हणून ह्या बिचारे याच्यात नाहीत उद्या. हो, किती वेळ आहे आपला आणखी? अर्धा तास. अरे वा, अर्धा तास. तुम्ही गुरुजी आहेत की? आपली शाळा जिल्हा परिषदचं कीर्तन आहे. भरो कॉय बी टायमाला सुटायचं होईल. हो, शे म्हणजे लेक्चर आणि गुरुजी म्हणजे हे कसं आहे बघा, यायला घंट्याहून पगार आहे. हो, व्रत एकादशी करीन उपवासी गायीना हरणीसी मुखी नाव. व्रत करायचं एकादशीच. आज ती एकादश. आता मला सांगा, आजच्या पंक्तीचे यजमान कोण आहेत गुरुजी? बाबा नाव काय तुमचं? केशव पाटील. आज तुम्ही जेवायला केलं का लोकायला? या जेवायला सगळं फराळाचं. जेवायला काहीच केलं नाही की? व अन्न शिजलं नाही ना? वाजवा टाळी त्यांच्यासाठी. एकादशीची पंगत कोणाची राहो, सकाळची संध्याकाळची, अन्न शिजवायचंच नाही. उपास असो का नसो, तुम्ही गुंगवायचं नाही. माहिती एकादशी धरा. आतापर्यंत मागल्या एकादशी धरल्या नाही म्हणून सोडून द्या. हो, मारुतीच्या पाया पडा आणि पुढची एकादश, आता इथून पुढल्या एकादशी धरा सगळेजण. काय होतंय? रुक्मांग राजानं महाराज एकादशीचं व्रत करायला लावलं सगळ्या गावाला. नगरी नेली पंढरपूरला सगळी. आणि तुम्हाला खरं सांगू का, मारुतीराज पुढे सांगालो, ही औराळ नगरी जी आहे, तुम्ही व्रत केल्यावर सगळी वैकुंठाला जाईल. हो, व्रत एकादश करा. सप्ताह नव्हता गावामध्ये, सप्ताह झालाय. काय लेकर ठेवलेत महाराज गोड, काय पकवाजे वाजवालेत. हो गुरुजी, एक एक पकवाजे भेटना झालाय. तुम्ही 3 पकवाजे बसून ठेवलेत. हो, हा ते भया वाजत नाही का? हो, आमचा अंगद वाजत आहे. बघा, 3 पकवाजे, 7-8 गायनाचार्य. महाराज हे रत्न आहेत, रत्न. एक सांगू का, ही औराची श्रीमंती आहे. भजन्या भेटना झालाय. एक भजन्या होता, दुसरा वाटला वा किंवा म्हणले 2000 देतो. मी म्हणलं भजन्यात नाही, तुम्ही या म्हणले. म्हणलं आता आवरण सोडून मी येतो. हो, काय सांगावं महाराज, व्रत एकादशीच करायचं, दुसरं व्रत करायचं नाही. आणि व्रत एकादश करायची आणि सोमवार करायचा, बस. दुसरे 2 उपास, दुसरा उपासच करायचं नाही. यायला कोण सांगते की काय नाही किंवा कोणते उपास चालूच. तुम्हाला एक सांगू का गुरुजी, माफी मागून बोलालो, उपास करू करू मरून जसाल तुम्ही, मरून. हो, काय राहिलं ह्याच्यात बघा. शियाला उपास धरावं लागते, मंगळवाराला धरा, धुरपत माय आली धरा. उपास इमानदारीनं तुम्ही कोणताच उपास करू नका. कोणती माय लागायची ते मला लागू द्या. धुरपत माय लागू द्या, पोचे माय लागू द्या, कोणती मर्या माय लागू द्या, मला पाप लागू द्या. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही जे धुरपत माय, पोचे माय हे म्हणाल्या का नाही, शे आमच्या शास्त्राला देवच मानले नाही. पांडुराज काय म्हणले, हेंदरी सेंदरी दैवते कोण ते पूजते भूते केते, आपल्या पोटासी रडती मागे शिते अवदान. हे तुमचे जे देव आहेत की नाही केलेले, हे देव नाहीत महाराज. हो, आता हे लेकरं जातात पाडव्याला, बारके बारके शेतातले आसरा आहेत, शेंदूर लावतात. बरोबर आहे, शेंदूर लावतात 7 आसराला. हो, शेंदूर लावून 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 याच्या हाताला शेंदूर होते, ते बाजूच्या धोंड्याला पुसते. बरोबर आहे की चुकाले? हो, ते झाला देव. पुढच्या वर्षी पुन्हा जाते, बाबा बाबा म्हणलं 8 आहेत, 8 देव आहेत. त्या 8ला शेंदूर लावते, पुन्हा हाताला भरलेला पुन्हा 9वा देव सुट. देवाला काय कमी येत? हो, नाही, कोणाही देवाच्या पाया पडायचं नाही. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या देवात पाया पडायचं, व्रत करायचं ते एकादशीच. गुरुजी, या माय माऊल्याची सेवा जास्त आहे. हो, ह्या बिचाऱ्याची सेवा एवढी आहे,
भागवत हत यायचे गावात गाव गाव लावलेले या माय माऊल्या भागवत लावल्यात गाव गाव यायला कमीच नाही ना 1500 रुपये महिन्याला घर बसल्या पुन्हा हे लई मोठ्याच्या बहिणी आहेत हो हे लई मोठ्याच्या बहिणी आहेत मुख्यमंत्र्याच्या पुन्हा लाडक्या आहेत हप्ता पडला का नाही धुरपता माका 1500 रुपये पडले का हा पडले हप्ते तुम्हाला कसं कळायचं आई सांग ना काय हा भिकंदार कडली भाषा आहे येई आरबा हो मग नकर मागले की तुम्ही 1500 आले तुला माहिती येईल 500 देत जा हो लई लाडक्याच्या बहिणी येतो मुख्यमंत्र्याच्या लाडक्या पुन्हा सोपं नाही महाराज माय माऊल्या एक सांगू का तुम्हाला तुमच्यावर लई चांगले दिवस येणार तुम्ही जरशी दम काढा इमानदारनं सांगा तुमच्यावर आणखी लई चांगले दिवस आहेत हे काहीच नाही हो हे तर टेलर आहे पिक्चर तो आम्ही हा ते बरं पाठ आहे म्हणून बाप की हे वा रे वा हो हे आपण लई कलाकार असतात तो बारखाली अशी काल परवा दिवशी मला राम महाराज परभणीकडे पोराला असंच म्हणलं लय हुशार दिसालास रे तू लय बोलालास कोणवारी जन्मलास ते म्हणला गुरुवारी ते गुलानं राहिलं नाही त्यानं मला प्रश्न विचारला महाराज लय बोलायला म्हणला तुम्ही कोणवारी जन्मल्या हे कवा काय विचारतील काय सांगायला मी म्हणलं रविवारी जन्मलो हे म्हणलं लबाड बोलाल्या म्हणलं कस काय रविवारी सुट्टी असते म्हणलं यायच्या नादी लागून आहे गुरुजी आपण हा हे सोपं नाही माय मावल्या बेजार आहेत या हो या बेजार आहेत दादा केवायसीच होईल केवायसी झाली का नाही केवायसी राम महाराज या बेजार कोणामुळे येत माहितीये काय तूही कशी झाली मै कशी होईना हो मेल्याची पाहते म्हणली त्या कोणाची शेतवाल्याची तूही कशी झाली मग मैच का होईना बेजार हो तुमच्यावर लई चांगले दिवस आले थांबा जरा तुम्ही गडबड नका करू आता हे पीठ चुरता का नाही तुम्ही चपात्याला आता पीठ चुरायचं काम नाही हा हा तुम्ही भोगावला जाऊन बघा हो पोळी आदरच पोळी भाजायची मशीन आली आता ताण घेऊ नका आता काही दिवसाला अशी मशीन येणार आहे इकडून पीठ टाकायचं तिकडून पोळी तयार होऊन निघणार काही दिवसाला अशी मशीन निघणार आहे 4 वर्षामध्ये आलेला पाहुणा एकूण मशीन मध्ये घालायचा तिकडून ढेकर देतच पाहुणा बाहेर एक जण त्याच्यात हुशार होता असं ते म्हणला महाराज आणि लाईन गेल्यावर पाहुणा का प्रश्न मला काढतो हो लई चांगले दिवस आलेत माय तुमच्यावर तुम्ही ताणच घेऊ नका आणि आता तर तुम्हाला खरं सांगू का यायच्यावर दिवस चांगले आहेत मात्र गावात नवरदेव किती आहेत हा 100 तुम्हाला कसं माहिती तुमच्या गावात आहे का सोमवारले हुशार दिसतंय तुमच्या गावची भोवती ओळखीली आहे ना सगळं हो तुम्हाला खरं सांगू काय हो 2 वर्ष झालं अहो 2 वर्ष काय करायचे महाराज 12 गावचं रोज पाणी प्यायले हो 100 किती नवरदेव आहेत 100 कुठे घेऊन बसल्या महाराज वरी असतील हे मधला माझ एक काय नवरदेव हा बर नवरदेव हो तुम्हाला जर खरंच इमानदारीनं मारुतीराया पुढे सांगावलं लग्न जर हो म्हणून वाटत असेल तर या आमच्या संप्रदायामध्ये तुम्हाला खरं सांगालो माय मावल्या आता गुरुजी लग्नाचं बापाच्या हातात काहीच राहिलं नाही पोरीच्या सगळं माईच्या हातात हो
बाप म्हणालाय देवा हे पोरग बरं दिसालय, हो कालच डॉक्टर झालंय, देवा पोरगी आपली देवा त्याच्या इथं नाही म्हणली द्यायची नाही. म्हणला का? ते मलाच बघायला आलं तर म्हणली आधी. हो आणि कोणाला पोरी देऊ नका माय, इमानदारानं सांगालो तुम्हाला मी हे तुमच्या माग. कोणाला पोरी भांगाराला पोरी देऊ नका, पिणाराला पोरी देऊ नका, येऊ द्या राग, पुढच्या वर्षी तारीख घेऊ नका, काही घेणं दिलं नाही. गुरुजी 20-22 वर्ष सांभाळलेली तर हाताच्या हातावानी पोरगी फोडावणी, हो पिदाड्याच्या पत्रात बांधाव का? बांधू नका, काही घेणं देणं नाही कोणाचं. हो अरे काय महाराज, ती मुलगी 3 दिवस लग्न राहिलं तेव्हापासून बिचारी जेवत नाही. हो जन्म दिलेलं गाव, जन्म दिलेले मायबाप, पाठ फोडून आलेले भाई भाऊ बहीण सगळं सोडून एका दिवशी परकेच्या घरी जाती. तिला मुलगी म्हणाव आणि ती गाय, गरीब गाय कसं याच्या दावणीला बांधतात नाही हो. ते काय महाराज तुम्हाला खरं सांगू का, गरीब राहू द्या, रोज मंजुरी करणार राहू द्या, रोडच्या कडेला त्यानं धोंडे फोडू द्या, मग इज्जतवान राहाव, बगर व्यसनी राहाव आणि व्यसनवालं 50 एकरचं पोरग राहू द्या, इमानदारनं त्या हलकटाला पोरगी देऊ नका. हो देऊ नका. तुमच्यावर चांगले दिवस आलेत माय, तुम्ही एकच करा. आणि आज इथे बसलेल्या माझ्या बहिणीला एक सांगालो, हो माझा काय अधिकार नाही बोलायचा, माझं मी जाता जाता बोलून जातो महाराज, माफी मागून बोलायलो. इथल्या बगर लग्नाच्या मुलीला सांगालो, आयुष्यभर माय बापाची मान खाली जाईल असं तुम्ही बी वागू नका. बस एकदा त्या बापाच्या हातानं कन्यादानाचा महाराज त्याला पुण्य लागू द्या. आयुष्यभर बाप मुलीवर जास्त प्रेम करते की मुलावर? गुरुजी का करते मुलीवर? हो ती मुलगी महाराज, हो ज्या वेळेला निघाली त्यावेळेला सांगती माईला, माय बाबाला भांडण करू नको बाबा संग. हो बाबाला काही कळत नाही, 2 शब्द बोलतील तुला, मात्र बाबा संग भांडण करू नको. महाराज ज्या वेळेला मुलगी निघाली का नाही त्यावेळेला सगळ्याच्या पाया पडू पडू लढती, माय वरून वरून प्रेम दाखिती. मात्र बाप महाराज अंतकरणातलं बापाचं प्रेम, बाप समाजापुढे लढत नाही, बाप मधल्या घरात जाऊन उशीत मुडुक घालून लढते. आणि त्यावेळेला मुलगी पाहती बाबा दिसत नाहीत आणि त्यावेळेला मुलगी म्हणती बाबा. बाबा म्हणल्या बराबर महाराज बाप मधून बाहेर येते आणि पोरीला पाहिल्या पोरीला महाराज आलिंगन देते. हो त्यावेळेच माई त्या लेकीचं बापाचं प्रेम पाहाव. हो ज्यांना ज्यांना लेख आहे महाराज ते धन भाग्यशाली आहेत, मुलगी राहावं. हो आणि कोणाच्याही पदराला मुलगी बांधू नका. हो आज तरणे बांड पोरं चालेत ऑक्सिजन मध्ये गुरुजी. 25, 30, 35, 40 वर्षाची मुलं कशामुळे चालेत? व्यसन. फक्त दारूच्या पायी व्यसन पायी चाललेत. 85 वर्षाचा म्हातारा 25 वर्षाच्या मुलाला खंदा द्यालाय. काय वाटल या बापाला? पोराला खंद्यावर घेऊन चलाय. हो काय चलल महाराज त्या बापाचं उद्या. म्हणून दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाएगी, अपने बदन का दामन खर्च के मुंह में मट्टी गिर जाएगी. म्हणून व्यसन करू नका. करायचं जर व्यसन असलं तर आमच्या वारकरी संप्रदायाचं करा, घरी बसल्या लग्न होईल. या माय मावल्याचा परमार्थ जास्त आहे. माय मावल्या व्हा, तुम्ही एकच काम करा. हो आपल्या मालकाला चांगलं बोला, बस दुसरं काहीच करू नका.
हो, देवपूजा घरची कोण करते? तुम्ही करता का? खरं सांगा बरं. हो, कोण करता इथं आवराळ मध्ये घरची देवपूजा? पुरुष मंडळी हातवरी करा. दर्शन घेऊन जातो आम्ही त्याचं. आणि आपल्या पक्षाची शान जाऊ दे ना. एखाद्यानं करा की करणार तर करणार, होत ना नक्की. लबाड तरी बोला की बापा, करीतच नाहीत म्हणले आम्ही. हो, हातवारी करा की इकडं तयारच आहे बिचारी सांग. हो, देवपूजा कोण करते? खरं खरं सांगा बरं. आता माय मावल्याचे हात किती वर आहेत बघा. माय मावल्या खरं सांगा, देवपूजा तुम्ही कोण कोण करता? हातवारी करा घरची. हो करा. हो, सगळ्यात माय मावल्या देवपूजा करतात. आणि यांना महाराज हो, ज्या दिवशी जास्त काम आहे त्या दिवशी बारक्या लेकराला सांगतात देवपूजा करा म्हणून. माय म्हणते बाळा कवर खेळतोस, मर की म्हणले देवपूजा कर की. माईच्या मर म्हणण्यामध्ये बी प्रेम असते महाराज. हो, माय म्हणते बाळा उन्हात मरू नको रे, सावलीत मर. दोन्ही जागी मरच म्हणली. माझं ते प्रेम आहे त्या माय माऊलीच. हो, हे लेकर पूजा करतात. मग माय मारते रे बापा म्हणला, जावं लागते मला. जरासा थांबा, डाव खेळूत नंतर येते पळत पळत. देवपूजा देवपूजा तुम्ही करीत नाही या, नाही तर मग हे चिल्लर घाबर, हे चिल्लर घाबर येते. देव सगळे पौऱ्यात टाकते, आडाला दोरी बांधते, आडात सोडते. दोनदा तीनदा असं आडामध्ये खाली वरी केलं. ते रंगनाथ नावाचा एक देव आहे बघा, देवाऱ्यावर उबडा पडते. बरोबर आहे की? ते रंगनाथ महाराज ते देवाच्या आदळे आहे ना, पडते इरीत त्या आडामध्ये. हे ते देव घेऊन येते, पाणी काढते, देव मापते. मोपून 15 देव नेलते यानं. आता आले 14. बस हे तिथं ठेवल्या बरोबर निघाले. माय म्हणते बाळ्या 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 थांब थांब. देव पुस म्हणली टायल ना ते लगन लाव. माय म्हणला 15 दिवस पूजाच करायचं काम नाही आता. म्हणले काय झालं? आपल्या देवाने एका आडामध्ये जीव दिलाय म्हणला, सुतक पडले. सुतक पडलं. काय झालं? जीव दिला म्हणला आडात देवानं. आता 15 दिवस देवपूजा करायचं काम नाही. देवपूजा हे बघा, हे चिल्लर घाबरायची ही देवपूजा. हो, सोपं नाही. हिने करी चिल्लर घाबरा, नाही तर मग डंगर घरून सोनाला हकालून दिलेली. हो, हिन्याला हे मधला माल येत नाही. तरणे पोर येत नाही. आता काय हो, तेव्हा हे कसे वागा ऐकायलेत बघा की. वा मारुतीरया, हे जे मधले टाळ घेऊन इना घेऊन उभं राहिलेत की नाही, इमानदारीनं सांगा देवा तुमच्या आशीर्वादाने एका झटक्यात यायच्या सोयरी का हो. हो वा, एका झटक्यात. आणि होतातच वारकरी संप्रदायाची नाळ राहू द्या तुम्हाला. महाराज कोणता आलेला सोयरा महाराज नापासच करीत नाहीत तुम्हाला. चिल्लर घाबर इन्याला. आता मला सांगा गुरुजी, आता हे 2 पोर आहेत ते बघा, हे एक भैया ते एक भैया. हे दोघं चौघ जर इन्याला गेले, इना घेतात. हो, हे इना घेतल्यावर लगीला जातात. पुन्हा गुळणा करून इना घेतात काय? घेत नाही. लगीला गेल्यावर गुळणा करणार. याच्या चटीला बटन नसते. एका हातानं चटीवरी करते, एका हाताने इना घेते आणि दुसऱ्याला म्हणते ए मायला इना घे ना. इने करी अशी, नाही तर मग सुनून हकालून दिलेले. काय ट्रॅक्टर लावला म्हणले म्हाताऱ्या इथंच खोकलाला, जाय तिकडं पाराकड. ते पाराकडे येते. इने करी बाबा हसालाय बघा की इने करी. हो, जाय येते पाराकड. मग हे कार्यकर्ते गुन्ह्याला बसून देतात काय त्याला? या बाबा जरस या इना घ्या. ते म्हणला जिंदगीभर येणाच घेतल्यात की रे बापू. या जरसा इना घ्या. ते इना देते गळ्यात, डुंबुल करते वरी, दांडी करते खाली. शे म्हणले असा नाही हो, असा घ्या बरं असा. हे तार वरी वडते. अहो असा नाही हो, असं वाजवा बाबा, असं वाजवा बरं असा म्हणा. राम कृष्ण हरी. हे म्हणला लाम कितन. हरीला तर याचा विश्वासच निघत नाही. म्हणले बाबा एवढं लांब येत नाही तुम्हाला, म्हणा इठला. इठला
इथला हे म्हणू लागलं इथला 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 मधून मारुतीराया म्हणले बदमासा तू इथला व्हायस वैर एकदाच शेवंतीला जाताना एकदा इथं आलतास म्हणले तू इथला नाहीस बैलाच्या कोट्यातला आहेस हिने करी अशी हो हे जवान पोरं हिना घेत नाही हा काय माझ्या मारुतीरायानं भजन केलं काय औराळचा मारुतीराया आहे ओ कोणाचंही नवस बोला महाराज कोणताही नवस बोला माझा मारुतीराया प्रसन्नच हा काय म्हणले 17 भंडारी झालेत हो ह्या माय मावल्या औराळच्या बाहेर गावात दिलेले असतात का नाही ह्या माय मावल्या आपल्या मारुतीरायाचं डबल सांगतात भाई हो आमच्या माहेरचा औराळचा मारुतीराया सांगता का नाही खरं सांगा तुम्ही हो तू दुसऱ्याला सांगतात तुला लेकरू बाळ नाही ना चल माझ्या माहेर मध्ये माग आमच्या मारुतीरायाला आणि हे मारुतीराय महाराज कोणाला कमी करीत नाही हो हे मारुतीरायाची ताकद आहे रात्रंदिवस प्रभू रामचंद्राची सेवा केली हो दक्षिणमुखी हे दक्षिण इकडे आहे का मला दिशा बोल झालो हो दक्षिणमुखी मारुतीराय आहात महाराज या मारुतीरायामध्ये लय ताकद आहे माझ्या मारुतीरायानं वानेर कुळामध्ये येऊन तेव्हा काय भजन केलं हे जन्मला मरकट तो हा वसलेला माझी अतिश्रेष्ठ हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे मारुतीरायानं भजन केलं रात्रंदिवस हो म्हणून आज मारुतीरायाची कीर्ती महाराज औराळचा मारुती आपल्या नांदेड जिल्ह्यात नाव आहे औराळच्या मारुतीरायाचं भजन केलं हो म्हणून महाराज व्रत एकादशी करीन उपवासी गायी ना हरणीसी मुखी नाम नाम विठोबाचे नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतरीचे तुका म्हणे व्रत एकादशी करीन उपवासी गायी ना हरणीसी मुखी नाम विठोबा सप्त्यातील 4था दिवस आणि 4थ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली महाराज मी काय महाराज नाही या भजने मंडळीनं उभं केलेला महाराज आहे आमच्या अंगदानं उभं केलेलं आहे राम महाराजांना आशीर्वाद दिला महाराज म्हणून तुमच्या पुढे बोललो हो आज वारकरी जमा केलेत तुम्ही गुरुजी हे वारकरी दुसरे नाहीत बरं हे वारकरी खरे हाडाचे वारकरी आहेत हो काय लेकर वाजवाले तो तुम्हाला एक सांगू का आम्ही यांचा मोठेपणा करायला आलो नाहीत गुरुजी आम्ही या लेकराचा मोठेपणा करायला आलो नाहीत आम्हाला काही घेणं देणं नाही कोणाचं मात्र हे वारकरी संप्रदायाचं नाक आहे महाराज मर्दंगाचार्य 2 मर्दंगे आमचे गेले परभणी जिल्ह्यातले पाहिले का ज्याने ज्याने पाहिले महाराज डोळ्याला धारा लागल्या काय लेकर सोन्यासारखे आहेत काय तुम्ही जमा केले सोन्यासारखे इमानदारीने सांगतो आम्हाला काहीच घेणं देणं नाही कोणाचा मोठेपणा करण्यावर आमचा आम्हाला पैसे तितकेच भेटतात हो मात्र त्या पैशावर आम्ही बसलो नाहीत महाराज हे बघा हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे ही श्रीमंती आहे आमच्या वारकरी संप्रदायाची काय लेकर वाजवालेत हो काय तपस्या केली असल लहानपणापासून आळंदीला गेलेत महाराज 12-12 वर्ष 13-13 वर्षे आळंदीमध्ये तप केलंय पाठ 5-5 वाजता 4-4 वाजता यायचा गुरुजी उठीत आहे नाही उठलं तर कमरड्यात लाट घालतो ही साधना करून हे लेकर आले तिथं सोन्यासारखे लेकर आहेत यायला सांभाळा तुमच्या भागाचं भूषण आहे आमचे महाराज हो हे बघा हे पहा महाराज 2 जण भाऊ बाय नाही ना बाप नाही 8-8 दिवस हो आपण एक दिवशी लेकरू आलं नाही आपलं तर आपण किती बेचैन होतो हे बघा हे 2 सख्खे भाऊ आहेत हे फोटोग्राफर आणि हे मृदंगाचारी युट्यूब वाले
आडवं मांजर गेलंच का हे जाय तिकडं हो पहा महाराज जाऊ दे त्याला जाऊ द्या हे मृदंगाचार्य यायला सांभाळा पहा हे महाराज आमचे मृदंगाचार्य छोट्या भावाला घेऊन कसे चले आज भावाभावाचं प्रेम राहिलं नाही या वारकरी संप्रदायामधून एकच संदेश देतो भावाभावाचं प्रेम वाढवा मायबाप घराच्या बाहेर पडू नका आज आज भजने लागलेलं वैभव आपलं अंगद महाराज असतील हो तुमच्या गावचे हा जावाईच की मी म्हणणारच होतो वा तुमच्या गावचे जावाई हो हा हो जावयाचे भाऊ काय म्हणून जावाई की अंगद महाराजाने हे रोप लावले महाराज राम महाराजाने हे रोप लावलंय महाराज हे मलेचे रोप लावी येले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी एक दिवशी महाराष्ट्रामध्ये नाव या आवराळाचं गाजर महाराज मोठा सरता होते म्हणून हे कोणी लावलेलं रोप नव हे आमच्या गुरु महाराजांनी लावलेलं रोप आहे हो राम महाराज असतील गुरु महाराज महाराजांचे वडिलांना पकवाज वाजिलाय पंडित महाराजांना अख्ख्या महाराष्ट्रात ताल पटला नाही महाराज कोणाचा वाजवायला यांच्या वडिलांनी आणि ते महाराज आज आपल्या कीर्तनाला उभे आहेत गुरु महाराज आमच्या अंगाचा चमडा जरी काढला तुमच्या पायात घातलं तर मला उपकार फिटत नाही तुमचे हे रोप लावले आज राम महाराज किती महाराज मर्यादेने वागतात पहा गुरु घराणा आहे हो हे पांडू महाराज हे दिसायला दिसालेत मग ते खरे वारकरी आहेत आका गाता पाठ आहे म्हणून हे वारकरी भजने आहेत महाराज या वारकरी भजनेला सांभाळा आमचे संतोष महाराज असतील हो विठ्ठल महाराज असतील राम महाराजाचे बंधू बाळू महाराज असतील महाराज हे संतोष महाराज अंगद महाराज दोन अंगद रामायणात एकच अंगद होता इथं दोन अंगद आमचे पांचाळ महाराज असतील बाबा तुम्ही कुठले मवाठी गेला एक शंगवाडीकर बाबा तुम्हाला धन्यवाद तुम्ही बाबा टेंभुर्णी कुठे येते इकडच आहे बर वा टेंभुर्णीकर बाबा तुम्हाला धन्यवाद तिनेकरी बाबा मी इथलच हो बर बरं आहे की वा कसा दिसालाय वाघ काय हेनेकरी दिलाय हो गुरुजी तुम्ही अरे बापो बघा कसा तुरा काढाय वरी पटक्याचा ओ आवराळकर मला वाटालय मराव आणि हिनेकऱ्याच्याच पोटाला येव काय वाघ हे हो हिनेकरी बाबा तुम्ही कमर काऊन सोडली बांधलीच नाही पोलीस स्टेशनवर दरोडा गुरुजीचे सासरे दररोज काकडा वा वा रे वा हिनेकरी बाबा माय आली का माय हे की आहे काय फाटक आहे फाटक वा जरस थांबा हो बाबा माय फाटक आहे एक आहे की दोन आहे एकच वा हे बघा असं प्रेम राव हो बघा बाबा माईचं नाव घेतल्यावर लई चोपडी परस्पर हसल्या काय ऐकून काय नाही की गुरुजी मथारपणी बायकोचं नाव घेतलं मथाऱ्याला उकळी फुटती हो म्हणून बाबा 2 तास झालं विना घेतलाय विनेकऱ्यानं इमानदारानं सांगा पाऊल उचलला काय बघा 4 वाजता नाचून फुगडी खेळली हो बाबा एवढा म्हातारीचा विठा पिठा केल्या तुम्ही एकदाच म्हातारीनं भवल्यावर नाव घेतलं होतं तुमचं बरोबर आहे
तुमच्या देखत नाही तर मग कोणा देखत घेत नाही मग बाया देखत नाही वा रे वा नाव कसं नव्हतं लग्नामध्ये म्हातारीनं नाव घेतलं का नाही मला ऐकू येत नाही आता झाला भैरा हो इनेकरी बाबा 2 तास झालं उभं राहिल्या तुम्हाला धन्यवाद एकदा आमच्या इनेकऱ्यासाठी वाजवा टाळ्या हो हे इनेकरी वारकरी संप्रदायाचं वैभव आहे हो 2 तास झालं कसा दिसालाय बघा उंडा माय हो अंगद महाराज एक इनेकराची फोटो काढून सकाळी मायला नेऊन दाखवा माय बघ तू उंडा कसा दिसाला हे वैभव आहे हे इनेकरी म्हणजे आज कीर्तनाचं नाक असते हे वैभव आहे हो इनेकरी बाबा तुम्हाला धन्यवाद चौकदार वा चौकदार संन्यास घेतला लग्न झाले आनंद आहे लग्न 2 पोरं पोरी सगळं हे म्हणला मात्र लग्न झालेच म्हणणार 79 ला झाले भांडण झाले होय चोपदार हेच होत काय ते चोपदार मला सांगलेलं हो 1 मिनिट तुम्हाला खरं सांगतो कोरोनाच्या काळात माणसानं माणूस ठेवलं नाही आमचा विषय झालाय चोपदार तुमचा तुम्हाला ऐका की मी सांगाल होते इमानदारनं अंगदानं मला फोनवर सांगलं गुरुजी माझ्या डोळ्याला तिथंच धारा लागल्या होत्या का नाही विचारत तुमचाच विषय सांगला हो कोरोनामध्ये मेलं म्हणून फेकून दिलं हो आणि बघा काय चोपदाराला आमच्या मारुतीरायानं सांभाळलं हो चोपदार म्हणले इमानदारनं आता मला त्या तुमच्या वावराचंही घेणं देणं नाही मला तुमच्या इस्टेटीचंही घेणं देणं नाही मला तुमचंही घेणं देणं नाही मेलो तर देवाचा वाचलो तर देवाचा बस आणि चोपदार मारुतीरायाच्या पुढे सांगावलं तुम्हाला जिंदगीभर तुम्हाला काही कमी पडणार नाही या मारुतीरायाच्या आशीर्वादानं हो कोण कोणाची बायको आहे काय घेऊन बसलेत तुम्ही कोणाचं कोण कोणाचे पोर आहेत माय मावल्याला हात जोडून विनंती एक सांगालो तुमच्या सासूला आणि तुमच्या सासऱ्याला काही बोलू नका गुरुजी आताच्या नवीन पोरी मला काही अधिकार नाही सांगायचा मनाला आलं ते तोंडाला आलं ते बोलायला तुमच्या नवऱ्यासाठी तुमच्या ह्या बापानं का नाही इमानदारनं त्या माईनं बापानं हाडाचे काढ केलेत काय म्हणणं आहे तुमचं हाडाचे काढ केलेत हे बघा या म्हाताऱ्यानं का नाही इमानदारनं सांगतो खडे खाऊन पोट भरलंय खडे खाऊन काम केलंय इस्टेट तुमच्यासाठी कमवून ठेवली आणि आता आली काना मागू येऊन शानी झाली म्हणतात ह्या नवीन पोरी काही बोलाल्यात महाराज सासू सासऱ्याला बोलू नका माय हो तुम्ही एकच काम करा बघा काय सुनेला झोड पिल्यावर सासा हसाल्यात बरं झालं म्हणला सुनेला झोड पिलं आणि तुम्हाला हे सांगालो सासूची व्याख्या जी 3दा सुनाच्या डोळ्यात दिवसातून आणती आसू तिचं नाव सासू सासायला सांगालो सुनाचं घराणं करू नका लोकांच्या वाट्यावर जाऊन इथल्या सोडून आणि मंडपातल्या धरून सुनाचं घराणं करू नका लोकांच्या वाट्यावर जाता तुमच्या सोबतीच्या इथं न सोडा तिचीच आता घराणं उलट करा इमानदारनं गुण येते का नाही बघा मग ऐकून उलट घराणं करा तुम्ही म्हणता ते तीत वाटोळ आल्यामुळं आमचं वाटोळ झालं असं म्हणू नका तुम्ही तुमच्या सोबतीनेच्या इथे गेल्यावर म्हणाव गंगा आका सून भेटली मला बस सून मला भेटली हो माझ्या लेकीनं जीव लावला नाही एवढा माझी सून जीव लावती इमानदारनं सांगतो तुम्हाला गादीवर गुडघ्या इतक्या बशील सून आणि रोज गुलाबजामुळ चालेल एवढंच म्हणा हो आणि सुनेनं म्हणायचं तुमच्या सोबतीनीच्या संग धुयाला गेल्या का नाही तुम्ही म्हणायचं गंगा आका सासू भेटली मला बस मया माय बाप्पानं एवढा जीव लावला नाही एवढे माय सासू सासरे जीव लावतात बाईच म्हणतात हातावर झलतात म्हणा एवढं तुमच्या सासूला ज्या दिवशी कळल
तुमची सासू पहाट 4ला उठल, भांडे घासील, झाडू नाही काढील आणि 6 वाजता तुमच्या रूम मध्ये येऊन म्हणेल, सुनबाई मी सगळं काम केलंय, तू घंटाभर आराम कर आगाव. हो, हे प्रेम घरात राहिलं नाही. म्हणून सुनाला सांगालो तुम्ही सासू सासरेला काही बोलू नका, आणि सासूला सांगालो तुम्ही सून आपली लेक म्हणा. घरामध्ये स्वर्ग आहे हो गुरुजी, कुठंच जायची गरज नाही. म्हणून करविली तैसी केली कटकट, वाकुडे का नीट देव जाणे. आमच्या या 2 मर्दंग्यासाठी भैया नाव काय म्हणला माय? ढोलिबा महाराज बिजेवाडीकर, या दोन्ही भावासाठी एकदा टाळ्या वाजवा. आमचे आनंद महाराज नंदनवनकर एकदा आपल्या भागाचं भूषण म्हणून एकदा जोरची टाळ्या. वा आनंद महाराज, तुम्हाला धन्यवाद. हो, युट्यूब वर चॅनल काय नाव बाळा? बापा बापा. हो बघा महाराज, त्रिवेणी संगमी. हो, या एकदा महाराज आमच्या मर्दंगाचार्य महाराजांच्या वडिलांसाठी एकदा जोरदार टाळी. कोणतं चॅनल आहे आपलं? वारकरी कला. या चॅनलला महाराज घंटी वाजवा, बटन दाबा. हो, त्याचं चॅनल बघत जा. हो, मला येत नाही होती काय लागावपणात जायचे म्हणायला गेल्यावर. हो, मराठ्याचं घर होतं, ब्राह्मणाचं घर होतं. ब्राह्मणाचे नवरा बायको जोडीनं मस्त लगे राहायचे आनंदात. हे मराठी आपलं येणं. ते म्हणलं उद्यापासून संस्कृत बोलायचं. ब्राह्मणाचे बरोबर म्हणला कसे, इथं नाही कोणी ब्राह्मण, तेच म्हणा बघ म्हणला कसे मस्त बोलायले, हसायले, आपले भांडणच म्हणला. उद्यापासून यायच्यासारखं राहूत. हो, ती म्हणली मालक आगाव नादाला लागू नका, आपल्याला तसं येईना, आपलं आपलं बरं आहे. हा म्हणला कसं कसं व्हाले, आरमोठ होता जरा रूमनं घालील. म्हणला डोसक्यात का बोलतेस की नाही? बाप्पा तुमच्या म्हणा. उद्यापासून बोलले, मी येतो म्हणला बाहेरून आणि बोलतो तुला, या म्हणली. आलं बाहेरून. ते म्हणला राम महाराज बायकुम. ही बायको म्हणली त्याची कायम. ते म्हणला यंटनम, ही म्हणली खुंटनम. अरे यठण कुठे म्हण की येड्या, काला त्या संस्कृतच्या नादी लागाला. म्हणून आपल्याला जे बोलता आलं तेच बोलावं, आगावाच्या भानगडीत जायचं नाही. मर्दंगाचार्य महाराज तुम्हाला बी रामकृष्ण हरी गोड सिस्टम चालवली महाराज. 8 दिवस आमचे सिस्टम वाले दादा, काय नाव? दीपक महाराज वाखोरे, गाव काटकळंबा. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी होऊ द्या. वा, अशीच गोड सिस्टम चालवा दादा. दीपक दादा आंध्रात कीर्तनाला गेलो, तिथं महाराज सिस्टम वाल्याचं नाव घेतलं. सिस्टम वाल्याचं 5000 समाज होता काल, याचं कीर्तन सिस्टम वाल्याचं नाव घेतलो. सिस्टम वालं पळतच आलं, पाया पडलं आणि लढू लागलं. हुमके देऊ देऊ लढू लागलं. त्याला उठिलं, दस्ती काढली, डोळे पुसले. म्हणलं वागा कामून लढालास? महाराज म्हणला माईच्यान खरं सांगू का? म्हणलं ही खरंच सांगायचं काय? खरं सांग काय झालं? माईच म्हणला लग्नामध्ये बायकोनंही नाव घेतलं नाही. हो, तुम्ही एवढ्या समाजामध्ये नाव घेतल्या महाराज. एवढं खुश झालं ते सिस्टम वालं, एवढं खुश झालं. तेव्हा लाल होती नोट 2000ची, त्याच्या खिशातून काढली आणि माझ्या खिशात घातली. आता हे घालेल बिचारा 500चे कमाईला घालतो. हो, म्हणून सिस्टम वाली दादा तुम्हाला धन्यवाद. रोज कीर्तन आहे. 10-20 मिनिटं उशीर झाला त्याबद्दल क्षमा असू द्या. करविली तैसी केली कटकट, वाकुडे का नीट देवताने. बोलण्याच्या योगामध्ये एखादा अपशब्द गेला असेल, कोणाच्या अंतकरणाला लागला असेल, तुमचं लेकरू म्हणून त्या शब्दावर पांघरण घाला. महाराज आमच्या गुरुजीने फोन लावला, म्हणला महाराज. मी म्हणलं काय महाराज? आमच्या गावात सप्ताह आहे. म्हणलं मग तुमचा कोणता दिवस घालू? मी म्हणलं 13वा सोडून कोणताही घालावं. म्हणून येण्याचा योग आहे. हो देवा, तुमचं लेकरू म्हणून मला सांभाळून घ्या. कोणाला 2 लेकरं असतील, 3रं मला समजा. कोणाला 1 असेल, 2रा मुलगा समजा. आणि कोणाला मुलगाच नसेल तर मला वटीत घ्या, हे माहिती. हो, करविली तैसी केली कटकट,
वाकुडे का नीट देव जाणे. मारुती राया, तुम्हाला आमची सेवा जर घ्यायची असेल तर आमच्या अंतःकरणातून घ्या, वरून वरून नको. तुका म्हणे नको वरपंग देवा, द्यावी माझी सेवा भाव शुद्ध, द्यावी माझी सेवा भाव शुद्ध. आणि सेवा करते वेळेस आमच्या मनामध्ये दुर्बुद्धी येऊ देऊ नका. दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपजे नारायणा. रोज कीर्तन आहेत महाराज. 10-20 मिनिटं उशीर झाला, क्षमा असू द्या. हो द्या, तुम्हाला काय लागले हो द्या. आता फोन येते मला मालकिनीचा घरून, 9 ते 11 म्हणून आलो मी. पिंगळा, वारे वा पिंगळा. हो, फोन येते मालकिनीचा घरून, मालक सुटलं का कीर्तन? हो. आणि नीट बसा गाडीत आणि घरला या. तुम्हाला माझ्या तब्येत येऊन कळलं का किती त्रास असेल ते? सोपं नाही महाराज. तुमचं म्हणणं काय, मला आरती आहे की काय आता घरला गेल्यावर? नाही गुरुजी, 2दा-3दा कवाड म्हणावं लागते. मधून भुकतच येते. काय टवाड लावले? हो, कळलं का तुम्हाला तब्येत येऊन? हाय का काय? मग नका बापा. हो, आता एकदा भजन करू आपण. वरी हात करा, वरी हात करा, वरी हात करा. माय मावल्या झोपलेल्या उठा. त्या पाठीमागल्या आजीला का लई ओळख आहे का काय की मी आलं तेव्हापासून मला बोलवाली. हातवरी कर, हे गंगा माय हातवरी कर, करा हातवरी. ज्याचे हात खाली त्याच्या हातात बांगड्या. पोलीस स्टेशनवर दरोडा. करा हातवरी, टाईट 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 टाईट. असे हात असे नको. ज्याचे हात खाली त्याच्या हातात बांगड्या. रगत पितीसारखे करू नका. टाईट करा. केले का टाईट? केले का? आनंद महाराज चला चहा पिऊन येऊ आपण. हो ज्ञानोबा राया, टाळ्या वाजल्या की हे हातावरलं पाप आदर होते. आरतीच्या टायमाला जळून जाते महाराज. आणि आरतीच्या आधी जी माय माऊली जाईल तिचं पाप इथलं सगळं तिच्या माग घरला येते. पाप न्यायचं असलं तर जाय माय उठून. आरती झाल्याशिवाय कोण उठायचं नाही. विठ्ठल जय जय.